आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज की जय। परम पूज्य दादा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम। आज देव हा माझा या चॅनेलकडून पूज्य दादा पाटील महाराज यांच्याविषयी थोडी माहिती देण्यासाठी मी आलेलो आहे। पूज्य दादा महाराजांविषयी बेळगाव, कोल्हापूर आणि रत्नागिरी या भागात बरीच माहिती आहे, पण तसं बघितलं तर श्रीधर स्वामी महाराजांच्या परिवारामध्ये त्यांच्याविषयी इतकी माहिती नाही। ज्यांना थोडीफार माहिती होती त्यांनी लोकांना सांगितली नाही। त्या कारणी त्यांनी जे कार्य केलं, त्यांची जी श्रीधर स्वामी भक्तीवरती नितांत भक्ती होती ती समोर आली नाही। आणि मी ठरवलं की असे जे काही व्यक्तिमत्व आहे ज्यांनी लोकसेवा, जीवाच्या उद्धारासाठी, धर्मोद्धारासाठी पूज्य स्वामींच्या आदेशाप्रमाणे कार्य केले आहे, त्यांच्याविषयी लोकांना माहिती मिळावी म्हणून त्यांची जी कन्या आहे सौ मानसी कुलकर्णी, त्यांच्याकडनं त्यांच्याविषयी सर्व माहिती मी एकत्र केली। आणि ह्याचा खरा श्रेय हे मराठे घराणं रत्नागिरीचे त्यांना जातो। काही प्रसंग घडला ज्याने माझा त्यांचा संपर्क झाला। काही जसं म्हणतात की लोक संचार होतो का, असं होतो का, असे प्रश्न करतात। असं एकदा व्हॉट्सॲपवरती मराठे बंधूंनी काहीतरी टाकलं दादांबद्दल आणि कोणी टीका केली। मला वाईट वाटलं। मग तुम्हाला जर त्या विषयीचं ज्ञान नसेल तर गप्प बसा। पण असं कसं होऊ शकतं, स्वामी भूत होते का, असे प्रश्न लोकांनी केले। म्हणजे स्वामी एक शक्ती आहे। जसं आपलं इलेक्ट्रिसिटी पंख्यामध्येही जाते, ट्यूबलाईटमध्येही जाते, फ्रीजमध्येही जाते, कार्यकारणाभावाने त्याचा उपयोग तसा घेतो। पण इलेक्ट्रिसिटी म्हणजे फ्रीज, इलेक्ट्रिसिटी म्हणजे पंखा हे म्हणणं चुकीचं आहे। असं कोणी जर म्हटलं तर मला राग येतो। मी असेही व्यक्ती पाहिले ज्यांना स्वामींनी आपली छाती पाठवली आहे 25 वर्षाच्या पोराला, आणि त्यांनी घातल्याचबरोबर उपनिषद वेद सर्व तो बोलतोय। तर त्यांनी सांगितलं की हो मी ऐकलं होतं पण पाहिलं होतं, मी पाहिलं डोळ्यांनी, मी ऐकवी बातमीवरती विश्वास करतो, डोळ्यांनी पाहिलेले। म्हणून असे प्रश्न तुम्ही विचारू नका। अशा दृष्टीने माझी मराठा बंधूंची ओळख झाली। मग त्यांना जो अनुभव दादांचा आलेला होता ते म्हणायचे दादांचं कार्य कुठे ते समोर यावं अशी माझी इच्छा आहे। मी असं आहे त्याच्यासाठी तुमची आमची भेट झाली। हे काहीतरी स्वामींचीच इच्छा असावी आणि स्वामींच्या इच्छेने सर्व काही घडतं। मग मी मराठे बंधूंना विचारलो की दादांची मंडळी कुठे आहे, मुलं बाळ कुठे आहे। पुण्यात आहे पण माझ्याजवळ पत्ता नाही आहे। मग योग असला तो पत्ताही मिळेल आपल्याला, फोन नंबरही आपल्याला मिळेल। आणि असे गेल्या आठवड्यात त्यांना फोन नंबर मिळाला। मी फोन केला, त्यांची कन्या घरी आली, आई आल्याबरोबर त्या कारणी दादांबद्दल मला जी काही माहिती, ऑथेंटिक माहिती मिळाली ते मी गोळा करून आपण महाराजांविषयी आपल्याला जे काही आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय। तर म्हणतात ना की कुठेही जन्म घेण्याच्या आधी ती जागा पूर्वीपासून निर्धारित असते। कुठे जन्म घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घ्यायचं। हे पाटील परिवार हे घराणं खऱ्या अर्थात दत्तकृपांकित। पंत महाराज बाळेकुंद्री तिथे दादांचे वडील आणि दादांचे आजोबा तिथे स्थायिक झाले होते। काही कारणास्तव त्यांनी मोळी लिपीमध्ये जे पंत महाराजांचं साहित्य होतं
ते आजच्या मराठीमध्ये लिहून संपूर्ण ते साहित्य लिहण्याची त्यांच्याकडे सेवा झाली. तर म्हणतात ना की जोपर्यंत सेवा होत नाही तर सेवेचं फळ मिळत नाही. तर सेवेचं फळ म्हणून त्यांच्या घराण्यात पूज्य दादा महाराज म्हणून त्यांचा जन्म झाला. दादांचा जन्म 8/6/1947 तर चिखलगूड निपाळी कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरवरती या जागी त्यांचं झालं. आणि त्यांचे वडिलांचे नाव, दादांच्या वडिलांचं नाव विष्णुपंत वामनराव पाटील होतं. आणि त्यांनी बाळेकुंद्री, पंत बाळेकुंद्री येथे मोळी भाषेत त्यांचं जे साहित्य होतं ते आजच्या मराठीमध्ये संपूर्ण लिखाण केलं. दादा आणि दादांना एक धाकटा भाऊ आणि 3 बहिणी अशा दादांना आहेत. आणि त्यांची स्वामींची भेट कशी काय घडली त्याच्या आधी त्यांचं शिक्षणाबद्दल सांगतोय. त्यांचं प्राथमिक शिक्षण 12वी पावेतो झालं, पण आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्याकारणी गोवा येथे त्यांना मायनिंग फॅक्टरीमध्ये काम करणं भाग पडलं. त्यानंतर त्यांनी पुढे स्वतःच्या अभ्यासाने शिक्षण केलं. त्यांनी बऱ्याच विषयाचं अध्ययन केलं. त्याच्यापैकी वास्तुशास्त्राचं अध्ययन केलं. त्यांनी मेडिकलमध्ये होमिओपॅथीची त्यांनी डिग्री सर्टिफिकेशन मिळवलं. त्यांनी शेवटी वयाचा MA विषय पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि त्यांना औषधाचं, बांधकामाचं प्रचंड ज्ञान त्यांनी स्वतःचा अभ्यास करून ते मिळवलेलं होतं ते. आणि दादांचं खऱ्या अर्थात चिकित्सक वृत्ती होती. कशाही वस्तूवरती दादा एकाएक विश्वास करत नव्हते. आणि जो चिकित्सक असतो ना त्यालाच खरं ज्ञान प्राप्त होतं. आणि जो नुसतं भोळ्या भावळ्यासारखा आता तो म्हणतो म्हणून ते करत बसला त्याचं ज्ञान टिकत नाही. काळानुसार कोणी दुसऱ्याला पाहिलं तो इन्फ्लुएन्स होतो, त्याच्याकडे जातो. पण चिकित्सक वृत्ती म्हणून समर्थांनी दासबोधात गुरुनिश्चय समासच लिहिला आहे. म्हणून कोणीही आलं तुम्ही वाटतं गुरुनिश्चय समास वाचा. गुरु कोणाला करायचं, गुरुत काय काय क्वालिफिकेशन असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही गुरु केलं आणि नंतर कळलं त्याचं वागणं आणि हे ते, तर त्यामुळे तुम्हाला अश्रद्धा निर्माण होईल. म्हणून गुरु करायचं, आपण लग्न करायचं असे मुलीचं सर्व ओळख करतो, कुठलं घर आहे काय काय मग मुलगी देतो ना. तर गुरु हे लग्नच आहे गुरु शिष्याचं. त्याच्यामध्ये गुरु करायच्या आधी सर्व काही शोध करून घ्या. तुम्हाला जी काही शंका असेल शंकेचं निवारण झाल्याशिवाय गुरु करू नका. लोक म्हणतील नास्तिक आहे म्हणून ते नास्तिक, काही प्रश्न नाही आहे. पण आस्तिक असून नंतर आपण फसलो अशी परिस्थिती यायला नको. म्हणून म्हणतात ना की गुरु करो जान के पाणी पिओ छान के. तर गुरु ओळखून करा. कोणालाही त्याच्यापेक्षा गुरु न केलेला चालेल, पण जेव्हा करा गुरु तर तेव्हा खरा हा मला पूर्णत्वाला घेऊ जाऊ शकेल की नाही हे निश्चय आल्यावरच गुरु करायला पाहिजे. तशा प्रकारे दादांचं गोवाला मायनिंग कंपनीमध्ये नोकरी केली त्यांनी. आणि एक प्रसंग असा झाला की 1968 साली एक घटना घडली. वसंतराव कुलकर्णी म्हणून संकेश्वर बेळगाव, ते श्रीधर स्वामी महाराजांचे शिष्य होते. ते वर्दळीला कायमचं स्वामीच्या दर्शनासाठी जात असायचे. एकदा स्वामींनी निरोप पाठवला. वसंत पाटील म्हणून एक व्यक्ती आहेत बेळगावला, त्यांना जाऊन निरोप दे की स्वामींनी तुम्हाला बोलवलं आहे. वसंतराव पाटील म्हणजे दादा पाटील. यांच्याविषयी स्वामींना कसं कळलं माहिती नाही. स्वामींविषयी वसंतराव पाटीलांनाही माहिती नव्हतं. पण हे जे वसंतराव कुलकर्णी होते जे स्वामींकडे जायचे, त्यांना स्वामींनी निरोप पाठवला की जा, स्वामींनी त्यांना बोलवलं आहे. दादांनी सांगितलं माझ्याजवळ माझा पगार जेव्हा होईल मी तिकीट काढून वर्दळीला येईन. योग असा आला की ते पगार मिळाला आणि तिकीट काढायला गेले जाणार वर्दळीसाठी. कोणीतरी कामगार फॅक्टरीचा आला समोर आणि त्याची जी बायको होती ती बाळंतपणासाठी जाणार होती आणि त्याच्यासाठी बाळंतपणासाठी पैसे पाहिजे होते. दादांचा स्वभाव होता की कोणी कधीही काही मागितलं आपलं सर्व काही त्याला देऊन द्यायचं. दादांनी आपला पगार त्याला बाळंतपणासाठी कामगाराच्या बायकोसाठी दिला
आणि निरोप स्वामींना पाठवला की स्वामी आता परत जेव्हा पगार होईल तेव्हा मी येण्याचं करेन. ही गोष्ट 1968 साली घडली. 1968 साली घडली. मग स्वामींनी काय केलं, वसंतराव कुलकर्ण्यांनी तो निरोप स्वामींना दिला. स्वामींनी आपला एक फोटो मंत्रून दादांना पाठवला की आपल्याजवळ ठेव, ह्याची पूजा कर, वेळ आल्यावर तुझ्या घरी मी येईन. स्वामी एकांतात गेले. 68-67 पासून स्वामी जे गेले 73 स्वामी एकांतात गेले. स्वामी कोणाशीही भेटले नाही, काही नाही. कसलाही त्यांचा आणि संबंध स्वामीचा असा आला नाही. का स्वामींनी 19 एप्रिल 1973 रोजी देह ठेवला. आता घरातील काहीतरी प्रॉब्लेम्स, आर्थिक शेताचे प्रॉब्लेम्स येऊ लागले, तेव्हा ते आणि त्यांचे बंधू, उकेरीला एक अंबुताई म्हणून होत्या, त्या श्रीधर स्वामींच्या भक्त होत्या. त्यांच्याकडे आपले प्रॉब्लेम्स, समस्या विचारण्यासाठी गेल्या. ते दोघे गेले तर त्यांनी त्यांना वसंता म्हणून बोलवलं. मग तुझ्या घरी स्वामी येणार आहे असं सांगितलं. आता दादांना काहीच कळलं नाही. स्वामी येणारे म्हणजे काय, त्यांच्यावरती स्वामी किंपंकित होत्या त्या अंबुताई. आता दादा आपले स्वामींची फोटोची पूजा पाठवली होती, ती पूजा करायचे, हे करायचे, बाकी करायचे. 1980 साली 26/1/1980 साली अंबुताईंनी दादांना अनुग्रह दिला, स्वामींचा मंत्राचा अनुग्रह दिला आणि त्यांना सांगितलं स्वामी तुझ्याकडनं धर्मकार्य करून घेणार आहे. स्वामी तुझ्याकडे येऊन तुझ्याकडनं धर्मकार्य करून घेणार आहे. आता जवळजवळ ही 2 वर्षाची वेळ आणि मागे जे रामचंद्र महाराज बद्दल सांगत ती 30 वेळ येते. त्यावेळी स्वामींचं धर्मकार्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संकल्प चालला होता आणि त्यामुळे ते माणसं शोधत होते स्वामी, कोणाकडनं काय काय करवायचं, काय नाही करायचं. तर 26/1/1980 रोजी स्वामींच्या आदेशानुसार अंबुताईंनी पूज्यदादा पाटील यांना स्वामींची मंत्रदीक्षा दिली व आदेश दिला की धर्मप्रचाराचा व लोककल्याणाचा कार्याला तू पुढे लाग. अंबुताईंनी दिलेल्या मंत्राचा 13 तास बसून एक दिवस त्यांनी जप केला. जप केल्यानंतर स्वामी प्रगट झाले आणि स्वामींनी विश्वरूप दर्शन दिलं. त्या विश्वरूप दर्शनाबद्दल जो उल्लेख स्वतः केलेला आहे त्याबद्दल मी थोडासा तुम्हाला वाचून दाखवतो. सन 1980 साली पूज्य दादांना श्रीधर स्वामीजींनी विश्वरूप दर्शन दिले आणि सांगितले, माझे तेच पहा, मी कोण आहे ओळख. प्रत्यक्ष महाराज देह सोडल्यानंतर या ब्रह्मांडापलीकडे माझे तेजोवलय आहे, अजून वर पहा. आणि पूज्य दादा ते स्वामींचे प्रचंड ताकदीचे परमात्माचे रूप पाहून क्षणभर घाबरले, पण लगेच स्वामीजींनी आपले साधे रूप दाखविले. मी कोण हे समजण्यापुरतेच तुला ते रूप दाखविले. शेवटी स्वामीजी मूळ स्वरूपात आले आणि दादांच्या डोक्यावर हात ठेवून सांगते झाले, मी कोण आहे हे तू आता ओळखलेस. आता तुला माझे कार्य पुढे चालवायचे आहे. तुला मी मंत्र तंत्र सर्व काही शिकवितो. या दिवसापर्यंत दादांना वैदिक उपासनेचा गंधही नव्हता. त्यांना 4 भाषा यायच्या, इंग्लिश, मराठी, कन्नड आणि हिंदी. संस्कृतचं ज्ञान नव्हतं, कोसला स्तोत्र मंत्र वैदिक मंत्र काही नव्हतं. स्वामींनी जबाबदारी घेतली की मी तुला शिकवीन. या दिवसापर्यंत दादांना वैदिक उपासनेचा गंधही नव्हता. ते केवळ होमिओपॅथीचा अभ्यास करून गोरगरिबांना औषधोपचार करीत होते. आता त्यांना प्रत्यक्ष श्री दत्तगुरूंनी म्हणजे पूजनीय श्रीधर स्वामीजींनी बळ आणि मंत्र तंत्रविद्या दिल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. जे एक मोरे काका म्हणून होते, ते बेळगावला गेले होते. कायम ते 300-400 लोक संध्याकाळी त्यांच्या घरी असायचे. ऑफिसमधनं आल्यानंतर त्यांचं काम होतं गोरगरिबांचं दुःख नाहीसं करणं आणि हे स्वामींचंच कार्य बनवून ते काही स्वामींनी त्याला हे कार्य दिलं होतं, तुला करायचं आहे म्हणून ते करायचं. रात्री झोपल्यानंतर स्वामीजी दादांच्या ना आवश्यक वैदिक सुक्ते शिकवीत. रुद्र वगैरे स्वामींनी शिकवलं त्यांना काहीही येत नव्हतं. आता आजच्या लोकांना विश्वास होणार नाही, अरे स्वामी 73 साली देव सेवला आणि स्वामी असं कसं येऊन वेगळी. पण स्वामींची समाधी संजीवन समाधी आहे. स्वामी अजूनही फिरतात, असे बरेच उदाहरण आहेत. स्वामी चिंती रूप दादा आपल्या वहीत लिहून घे, का की विसरून जायचं म्हणून. दादा काय स्वामी जे सांगायचे
ते सर्व लिहून घेत. त्यांना जारण मारण उच्चाड आदी नानाविध मंत्रांचा समावेश असायचा. सर्व प्रकारचे मंत्र स्वामींनी शिकवले होते. काही दुष्टांना नाहीसं करण्यासाठी कधी कधी शस्त्र घ्यावं लागतो, तर तोही स्वामींनी सांगितला होता. तो वहीतील अनेक पाने लिहिलेली आणि ते सर्व तोंडपाठ झालेले. इकडे तर पूज्य दादा झोपलेले हस्ताक्षर. काय करायचं, दादा झोपले असायचे, पण सकाळी वहीत पाहिलं तर ते त्यांचं अक्षरांनी लिहिलेलं ते दिसायचं. लिहिलंय की परंतु दादा आपल्या वहीत लिहून घेत. त्यात जारण मारण उच्चारणारी नानाविध मंत्राचा समावेश असायचा. सकाळी उठावे तो वहीतील अनेक पाने लिहिलेली आणि ते सर्व तोडपाठ झालेले दादांना असायचे. घरातील लोकांना करायचे काय, गवळबंगाल आहे, दादा तर झोपलेले आहेत आणि सकाळी वहीत सर्व मंत्र यंत्र सर्व लिहिलेले दिसायचे आणि कोणालाही पटण्यासारखे नव्हते. तर आजच्या कलियुगात असं घडू शकतं का, माणूस झोपलेला आहे तरी तो वहीत लिहितोय आणि संस्कृताच्या मंत्राचं सर्व काही हे करतोय. उद्या कोणचा पिशाच येणार आहे, त्या पिशाच्याला घालवण्यासाठी कोणता मंत्र पाहिजे, हे सर्व रात्री स्वामी त्यांना जे हे लिहून वहीत हे करायचे. मंत्र पाठ केले जात व दुसऱ्या दिवशी त्याचा येणाऱ्या पिशाच्यावर प्रयोग केला जायचा. दादा त्याचा प्रयोग करायचे. ही गोष्ट तिळमात्र खोटी नाही. खोटे बोलून मला काही पैसे मिळवायचे नाही. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेली हकीकत सांगतो. ज्यांनी लिहिलंय आनंद मराठे म्हणून, ते त्यांच्याबरोबर असायचे. त्यांनी ही वस्तू लिहिली आहे. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलेली हकीकत सांगतो म्हणजे याची सत्यता पटेल. गुरुकृपात अध्यात्माताले एक अभ्यासू गृहस्थ आले होते. पूज्य दादा त्यांनी सुमारे 100-125 प्रश्न लिहिलेला कागद दिला. एक गुरुकृपात म्हणून व्यक्ती होते. त्यांनी दादांना 100 ते 125 प्रश्न लिहून त्याचे उत्तर काय आहे लिहिण्यासाठी दिले आणि याचे उत्तर तुम्ही द्या असे म्हणाले. दादा म्हणाले उद्या या. ते म्हणाले 2-3 दिवसांनी येईन, कारण प्रश्न बरेच किचकट होते आहेत. तीर्थरूप दादा बरे ठीक आहे एवढेच म्हणाले. त्या रात्री मी दादांजवळ गप्पा मारीत असून रात्रीचे 12 वाजले होते. रोजचेच 12 वाजेपर्यंत जागूनही दादा मात्र सकाळी 5ला उठायचे. कधी कधी त्यांना 4 तासच झोप घेता येत असते. दुसऱ्या दिवशी दादाने मला सकाळी 7 वाजता बोलावले व काही लिहिलेले कागद माझ्या हातात दिले. मी आश्चर्यचकित झालो. मी विचारले, आपण रात्री 1 वाजता झोपलात, हे सर्व केव्हा लिहिले? दादा म्हणाले, माझा देह झोपला होता, पण मी पहाटेपर्यंत लिहितच होतो. पूज्य स्वामीजी सांगत मी कागदावर लिहित असे. म्हणजे पूज्य दादांना पूज्य स्वामी सांगत आणि ते त्याच्यावर लिहित असे. त्यांचे गूढ मला अजूनही कळले नाही असे ते सांगायचे. काल विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे यात होती. तीर्थरूप दादा व पूज्य श्रीधर स्वामी यांचे असे हे रात्री रात्री जागून सुखसंवाद चालत असायचे. श्रीधर स्वामी आणि दादा आनंद मराठे मठात हे साधारण माणूस नाही, अवतारी पुरुष असं त्यांनी जे आनंद मराठे यांनी त्यांच्याविषयी लिहिले. फक्त देहधारी असल्याने त्यांना सुख दुःख दोन्ही भोगावे लागायचे, पण खऱ्या अर्थात ते दोघेही गुरु शिष्य दोघेही अवतारी पुरुषच होते. तीर्थरूप दादा स्वतः वेळ मिळेल तेव्हा पुस्तकेही वाचत असत. त्यांनी अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं आणि व्यावहारिक शिक्षणही त्यांनी घेतलं. होमिओपॅथीचं सर्टिफिकेशन मिळवलं. गायनकोलॉजीचंही पूर्ण अनुभव लोकांना औषधाविषयी सांगायचं. त्यांनी वास्तुशास्त्राचं अध्ययन केलं. असं बरंच काही व्यापक दृष्टिकोन त्यांचा होता. त्यांना मंत्र तंत्र, तुम्हाला घर कसं बांधायचं, वास्तुशास्त्र या सर्वाचं पूर्ण ज्ञान होतं. 1989 साली पूज्य श्रीधर स्वामींनी वापरलेल्या पादुका श्री नित्यानंद सरस्वती जे श्रीधर स्वामींचे शिष्य होते त्यांच्या हातून त्यांना मिळाल्या आणि त्यांच्या घरी श्रीधर स्वामींच्या पादुकांचं पूजन वगैरे अजूनही घराण्यात चालू आहे. महाराजांविषयी 1-2 जे उदाहरण जे अनुभव आहे ते याच्यात दिले मी सांगतो. एक तरुण मुलगा होता. पदवी पूर्ण करून उच्च शिक्षण घेत होता. अचानक त्याला ताप आला. आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ डॉक्टरांना सल्ल्याप्रमाणे सुरू होते. त्या डॉक्टरांना तापाचे निदान झाले नाही. त्याचे पर्यवसान तो मुलगा अस्वस्थ होऊन डॉक्टरांनी आशा सोडली व परमेश्वरी चमत्कारानेच हा मुलगा वाचेल. तो मुलगा व त्याचे कुटुंब पूज्य दादांचे परमभक्त होते. त्यांनी ती दादांच्या कानावर सर्व प्रकार घातला. दादा म्हणाले, उशीर झाला आहे पण तो वाचेल, काळजी करू नये. त्याला गंडयोग आहे पण तो बरा होईल.
हॉस्पिटलमधल्या 6 दिवसाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना तसेच या मुलाच्या नातेवाईक व मित्र यांच्या अथक प्रयत्नांना यश आले व डॉक्टरांनी तो मुलगा संकटाच्या बाहेर असल्याचे सांगितले. डॉक्टर सांगत होते आमचा औषधामुळे नाही तर परमेश्वर कृपेने बरा झाला. असे अनेक दादांचे एक गणपती पुळ्यांचा अनुभव सांगतो. आजचा जो गणपती पुळे जो आहे तो मोठं दिसतंय, ह्याच्या मागे दादांचं फार मोठं कार्य आहे. आणि तिथे कलश स्थापना जेव्हा झाली होती याची मंदिराची, तेव्हा दादांचं त्या पाटीवरती नाव आहे, डॉक्टर वसंत पाटील लिहिलेलं. ते घटना काय झाली, तिथे दादा गणपती पुळ्याला गेले होते, समुद्राकाठी बसले होते, वाळवंटात बसले होते. आणि आता गणपती पुळ्याच्या दर्शनासाठी निघतात, ते कोणीतरी आवाज येत होते, कोणीतरी बोलवते इकडे या इकडे या इकडे या. कुठून आवाज होते? ते एक रमा माधव म्हणून एक इमारत होती, ती इमारत पडण्यासारखी होती आणि त्या इमारतीला पाडून गणपती पुळ्याचं मंदिर रिडेव्हलपमेंट करणार होते. दादा वर गेले. एक मोठा हॉल होता, तिथे एक पिशाच्च होता. त्याने आपलं नाव सांगितलं की गणपती पुळ्याचं ते शोधायचं काम जे मी केलेलं आहे आणि मी कायमचा बऱ्याच वर्षापासून पूजा करत आहे इथे आणि माझी ती राहायची जागा आहे. आता ही बिल्डिंग पाडली जाणार, मग मी कुठे राहायचं? मला राहायची जागा नाही. मला जर राहायची जागा नाही दिली तर या संस्थानाचे जे ट्रस्टी आहेत त्यांना काही ना काही प्राणघातक त्रास होईल. नाहीतर मला राहायची जागा कुठेतरी करून द्या. दादांची त्यांचे संभाषण, मग तू घाबरू नकोस, इमारत पूर्ण डेव्हलपमेंट पूर्ण होऊ दे, देवळाच्या तिथे तुझी समाधीची एक जागा करून दे. त्यांचं नाव भिळे म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांचं नाव भिळे होतं. मग दादांनी तिथे जे ट्रस्टी होते त्यांना भेटले, म्हणजे हा असं समस्या आहे, त्यांनी मान्य केलं. जर तुम्ही त्यांची जागा करून देत असाल बांधकामानंतर देवळाच्या बाहेर, तर तुमचं सर्व व्यवस्थित होईल, नाही तर संकट येणार त्याच्यावरती. त्यांनी मान्य केलं. त्याप्रमाणे पूर्ण गणपती पुळ्याचं विस्तार डेव्हलपमेंट झाल्यानंतर मग त्याची अजूनही तिथे एक छोटीशी समाधी भिळ्यांची करून ठेवली आहे, का की तो म्हणाल माझी जागा आहे. आता किती वर्ष झाले असतील आणि त्यानंतर गणपती पुळ्याच्या तिथे गाभारा आहे, त्या गाभाऱ्याला तर ऊन येत नव्हतं, सूर्याचा प्रकाश येत नव्हता. तर कोणी त्या गाभाऱ्याला काहीतरी म्हणजे स्वच्छ करायला पाहिजे, जागा दगड हटवले पाहिजे, कोणी तयार नव्हतं. तर दादांनी स्वतः ते दगड हटवली आणि आता ते मोठं जे लोकांची त्यानंतर गणपतीपुळ्यात लोकांचं गर्दी वाढली, तोपर्यंत गणपतीपुळ्याचं जास्त लोकांविषयी माहिती नव्हतं. म्हणून दादांचं त्या पाठीवरती नाव लिहिलेलं आहे की, आणि त्यांच्याकडनं कलश जो ठेवला गेला त्याच्यामध्ये त्यावेळी जयेंद्र सरस्वती म्हणून शंकराचार्य होते, कांची कामकोटीचे, ते हजर होते. दादांचा सत्कार केला गेला. ती फोटो मी पाठवलेली आहे, ती दाखवता येतं जे. आता लोकांना माहिती नाही नमःशांताचा मंत्र कसा जन्माला आला, त्याच्याविषयी त्यावेळी जे होते दत्ताबुवा म्हणून स्वामींचे शिष्य होते, शिगेहळ्ळीला स्वामींच्या संन्यासाश्रमाचा आधी हा झालेला मंत्र आहे. दत्ताबुवांनी मला पूर्ण त्याच्याविषयी सांगितलं होतं. ऋषी मुनींनी ही केलेली स्तुती आहे नमःशांताय म्हणजे स्वामींची. आणि या मंत्राला कोणीही मांत्रिक बंधन घालू शकत नाही. या मंत्राला अंगन्यास करन्यास नाही. कोणी कुठेही कोणत्या परिस्थितीतही हा मंत्र जपू शकतो. हे स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे. हे पृथ्वीराज भालेराव यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. पण नमःशांताचे दैवत कोण, तर एकदा कोणी दादांना विचारलं तर त्याविषयी सांगतोय. नमःशांताय दिव्याय हा मंत्र श्रीधर स्वामीजींचा ध्यान मंत्र आहे. तो देवतांनी केलेला आहे, ऋषी मुनी देवतांनी केलेला आहे. त्याचा छंद ऋषी देवता आम्हाला माहीत नव्हत्या. आम्ही दादांना विचारले, काही जे त्यांचे भक्तगण होते हे मराठी, या लोकांनी विचारलं की नमःशांतायचा देवता कोण, छंद हे काय, छंद काय, ऋषी कोणचे. दादा 1 मिनिट डोळे मिटून बसले आणि लगेच त्यांनी सांगितले, नमःशांताय दिव्याय इति मंत्रस्य भगवान श्री वेदव्यास ऋषी निषिद्ध गायत्री छंदा ही सद्गुरु देवता. त्यांनी सांगितलं दादांनी. वेदव्यासाने नमःशांताय केलेलं आहे ते, आणि कोणी रचलेलं नाही. वेदव्यास म्हणजे खरा म्हणतात, वेदव्यास साक्षात नारायण म्हणतात त्याला. तर नारायणाने केलेला हा मंत्र आहे नमःशांताय, कोणी व्यक्तीने केलेला नाही.
श्रीधर स्वामीजी व पूज्यदादा रात्रीच्या वेळी सर्व समाज गाढ निजत असताना सुखसंवाद चालले. त्यांचा नोट्स व पूज्य स्वामींनी दादांना दिलेले मंत्र, पूज्य दादांच्या हस्ताक्षरात लिहिलेले 200 पानी एक वही होती. आता मराठी सांगतात ते. मुळात दादा हे वैदिक नव्हते, त्यामुळे स्वामीजींनी रात्री स्वप्नात शिकवलेले मंत्र सर्वच अगदी तोंडपाठ नव्हते. म्हणून व एखादा होम हवनाची कृती तंत्र पाहण्यासाठी वाचण्यासाठी ही वही त्यांना उघडून पाहावी लागे. ही वही 10-12 वर्षांनी जीर्ण झाली. पूज्यदादा येथे रत्नागिरीत येत तेव्हा एकदा त्यांनी ही वही आपले सोबत आणून मला दिली व सांगितली, म्हणजे आनंद मराठ्यांना, याची कापी करून मला द्या. माझा 2 भाच्या मंजिरी दिलीप आपटे व मैन्या दिलीप आपटे यांनी ही वही दुसऱ्या वहीत उतरवून दोन्ही वह्या माझ्याकडे दिल्या. मी त्या गोदरेजच्या कपाटात तिजोरीत ठेवल्या. दुसऱ्या वर्षी त्यातील नवीन लिहिलेली वहीच फक्त मी दादा गडबडीत असताना लांबूनच त्यांना दाखवून त्यांच्या बॅगेत ठेवली व आपल्या वह्या बॅगेत ठेवल्या आहेत असे सांगितले. म्हणजे जुनी वही येथेच माझ्याकडे तिजोरीत राहिली. पुढे मी या खुशीत होतो की जुनी वही माझ्याकडे राहिली आहे. 3-4 महिन्यांनी निर्मलवर बेळगाव व त्यांची राहण्याची जागा जिथे ते वास्तव्य करत होते येथे जाण्याचा योग आला व मी पाहतो तो ती की दादा हवन करायला बसलेले होते व त्यांच्या हातात जुनी वही होती. मी नंतर तीर्थरूप दादांना विचारले, आपली नवी वही कुठे आहे? तीर्थरूप दादा म्हणाले, नवीन वही कुलपात आहे. ही जुनी वही अजून 3-4 वर्षे चालेल. नंतर मी रत्नागिरीत माझे घरात येऊन पाहतो तो माझे कपाटात ती ठेवलेली दादाची जुनी वही गायब झालेली होती. मी समजायचे ते समजलो व पुन्हा असा चावटपणा करायचा नाही असे ठरवले. म्हणजे कपाटामधनं ठेवलेली वही त्यांनी न सांगता ठेवलेली ती महाराजांनी काढून घेतली. असे बऱ्याच घटना आहेत. त्याच्यापैकी एक सांगतो तर अतिंद्रिय स्थिती जी आहे ही स्वामींमध्ये होतीच, स्वामींच्या भक्तांमध्येही होती. ते पाहू शकत होते की काय होतंय काय नाही कसं आहे. डोळ्याने काय जमिनीचं खालचंही दिसतं कुठे काय ठेवलेलं आहे, पण लोक चुकीचा वापर करतात. खूप त्रास होतो. मला तसा त्रास झालेला आहे. तर माझ्या पत्नीलाही त्रास झालेला आहे. मग ती बंद केलं. तर कुठे काय ठेवलेलं आहे हे सर्व सहज दिसतं आणि त्यामुळं लोक मागे लागतात, माझं काढून द्या जमिनीचं खालचं. आणि हा त्रास प्रापंचिक त्रासापेक्षा जास्त आहे. लोकांची मग वर्दळ सुरू होते आणि आपलं स्वतःचं जे उपासना असते त्याच्यात खंड पडू लागतो. माझा अनुभव आहे. आणि आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे स्वामींच्या कृपेने. आणि हे काय 2 दिवस म्हणतात ना, आवळा देऊन भोपळा घ्यायचा, अशा सांसारिक लोकांची परिस्थिती असते. आणि ते गेल्यानंतर कोण विचारतंय कोणाला. म्हणून त्याच्याच स्वामीमध्ये सावध असायला पाहिजे. बिगिनिंगला ठीक आहे, मग नंतर काय होतं, खूप त्रास होतो आणि घराच्या लोकांना सफर करावं लागतं. लोकांना तर सांगायला अरे बाय असं केलं तसं केलं, त्यांची काय परिस्थिती होते त्यांना माहिती असते. कायमचे लोक येत असतात, कायमचं हे असतं, दिवस रात्र नसते, काही नसते. तर त्याविषयी मी त्यांच्या कन्येला सांगतोय ते जरा तो एंगल सांगावा की घरचा, की तो कोणाला माहिती नसतो त्या महाराजांचा की काय काय परिस्थिती निर्माण होते आणि कसं कसं त्याच्यामधनं तुम्ही तुमच्या आई, तो महत्त्वाचा एक एंगल आहे की प्रापंचिक माणसाला अध्यात्मात जेव्हा लोकसेवा करायला जातो, लोकसेवा म्हणजे नेत्यांसारखी सेवा नाही, जीवसेवा ज्याला म्हणतात, तेव्हा त्याला त्याच्यापेक्षा त्याच्या घराच्या लोकांनाही तितकाच श्रम करावा लागतो. म्हणजे त्रास निश्रम करावा लागतो आणि त्यांचंही फार मोठं योगदान असतं. म्हणून त्या दृष्टीने मी या बहिणींना, दादांच्या पत्नीला आणि मुलीलाही ह्याच्यासाठी बोलवलं की त्या अँगलने लोकांना सांगितलं तर बरं होईल. चला. नमस्कार, मी डॉक्टर मानसी कुलकर्णी. माहेरचं नाव रत्ना वसंतराव पाटील आणि मी दादांना 3 मुलं. माझा मोठा भाऊ सुनील वसंतराव पाटील आणि मधली बहीण संगीता वसंतराव पाटील आणि मी कनिष्ठ म्हणजे छोटी कन्या रत्ना वसंतराव पाटील. आता लग्न झाल्यानंतर मानसी मयूर कुलकर्णी. तर मी प्रोफेशन माझं मी होमिओपॅथिक फिजिशियन आहे
आणि मूळतः होमिओपॅथी सिलेक्ट करण्याचं कारण, ह्याच्या मागचं कारण दादाच आहे. कारण दादा स्वतः होमिओपॅथी प्रॅक्टिस करायचे. त्यांनी अभ्यास करून डिग्री पण घेतलेली, आणि त्यांचं जे मी लहानपणापासून बघत होते की ज्या प्रकारे लोकांना त्याचा उपयोग होतोय, किंवा इतके बरेच आजार घेऊन लोक यायचे दादांच्याकडे, तर त्याच्यात मी बघायची कशी होमिओपॅथी काम करते, किंवा दादांचं जे त्यातलं आता श्रीधर स्वामींच्या कृपेने दादांना जे दृष्टांत झालेला, तर एक आध्यात्मिक पण हे बाजू होती त्याच्यामध्ये. तर त्या सगळ्यातून माझ्या अनुभवात यायचा की सायन्स आणि अध्यात्म दोन्ही एकत्रच म्हणजे चालतात. कारण आपण फक्त म्हणतो की सायंटिफिक बाजू प्रत्येक गोष्टीची आपण शोधायला जातो, पण ह्या सगळ्या कशा आहे ना, दे आर ऑल म्हणजे सेलेस्टियल कनेक्शन्स असतात, की ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विश्वास ठेवणं भागच पडतं. तर आता मी पण वैद्यकीय प्रशिक्षण घेताना तर मला पण उत्सुकता असायची की दादा हे कसे करतात. तर बरेच म्हणजे लोक आमच्या घरी यायचे. लहानपणापासून आम्ही बघतोय आमच्या घरी कायम म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे, आणि माझे काका श्री देवानंद विष्णुपंत पाटील, आणि माझी काकू दीपा देवानंद पाटील, आणि माझी आजी गंगाबाई विष्णुपंत पाटील, असे हे सगळे आमचं एकत्र कुटुंब. तर घरातलेच लोक आम्ही एक 14-15 जणी असे कायमचे असायचो. त्याशिवाय स्वामींची सेवा करण्याकरता बरेच म्हणजे सांगली, कोल्हापूर इथून लोक असायचे आमच्या घरी. तर स्वामींची सेवा म्हणून यायचे, तर 8-10 दिवस आमच्याकडेच राहायचे. आणि कायम आमच्या घरी असं होतं ना की आजी म्हणा किंवा काकू, आई, माझ्या आत्या होत्या, तर सगळे स्वामींच्या सेवेत कायम असायचो. म्हणजे एक पाठिंबा लागतो ना, एक बळ लागतो, मॅन पॉवर जे म्हणतो आपण, त्याच्याशिवाय ह्या गोष्टी करणं शक्य नाही आहे, एका व्यक्तीकडनं करणं शक्य नाही आहे. तर प्रचंड प्रमाणात लोक यायची, आणि दिवसाचे 20 ते 30 लोकांचं कायम स्वयंपाक आमच्या घरी बनलेलंच असायचं. किंवा असं आम्ही गृहीत धरायचो की फक्त घरातले 8-10 लोक आहेत, चला बाबा तेवढ्यांपुरतच आपण स्वयंपाक करू, असं व्हायचंच नाही आमच्याकडून. कोणीही आले प्रसाद घेतल्याशिवाय आमच्या घरातून जायचे नाहीत. आणि आजीचा एक कायम हे होता की ती बेळगावला, आता इथे माहिती नाही मला, बेळगावला लावलेले पोहे असतात, म्हणजे तिखट, मीठ, मेथकूट असं फोडणी टाकून आम्ही लावलेले पोहे करतो. तर कायम इतका मोठा डबा भरलेला असायचा. रव्याचे लाडू आणि बेसनाचे लाडू एवढे डबे भरलेले, कायम संपले की परत तयारीला लागा, ही अशीच आम्हाला सवय होती. घरी एखादा व्यक्ती आला, पोहे, लाडू, चहा दिल्याशिवाय त्या व्यक्तीला घरातून बाहेर पाठवत नव्हती. हे आजीचं म्हणजे ती मानसिकताच होती. चुकून एखाद्या व्यक्ती काही न खाता गेला तर खूप तिला कासावीस व्हायचं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना ओरडायची, असं कसं तुम्ही त्या व्यक्तीला बाहेर जाऊ देऊ म्हणजे दिला की. मग ते आमच्या पण अंगी सवय लागलेली, आम्ही लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी बघत असायचो की घरी कोणी व्यक्ती आले, चहा तरी द्यायचंच. तर मग कोणीही व्यक्ती असे नाही गेले की ज्यांना आम्ही म्हणजे प्रसाद नाही दिला. आणि आमच्या घरी आता दादांची सवय होती की दिवसातून 2 वेळा आरती कंपल्सरी व्हायच्या आमच्या घरी. तर आरतीला सगळे हजर राहणं आम्हाला म्हणजे भाग पडायचं. आम्ही म्हणजे मुळात ते आरती म्हणा, होम हवन हे इतके जास्त प्रमाणात व्हायचं आमच्या घरी. निर्मलनगरला आमच्या म्हणजे निर्मलनगर जे बेळगाव इथे बेळगाव पासून एक 13 किलोमीटर वसलेलं गाव आहे. तर तिथे निर्मलनगर जे एरिया होता ना, तिथे एक सिल्क मिलची फॅक्टरी आहे, आणि ते जे आम्ही राहत होतो तिथे ते क्वार्टर्स आहेत. तर माझे वडील तिथे मॅनेजर म्हणून काम करायचे ते सिल्क मिलमध्ये. गोव्यामध्ये अगोदर मायनिंगच्या ह्याच्यात होते फॅक्टरीमध्ये, मग तिथून ते ट्रान्सफर घेऊन म्हणजे जॉब चेंज करून निर्मलनगरला आले. मग तिथे आल्यानंतर ते मॅनेजर म्हणून काम करायचे. मग आता काकांनी जसं बरंच माहिती दिलं की स्वामींकडून 3-4 वेळेला दादांना निमंत्रण आलं की तू ये, मला भेट. पण दादांना काही पैशांच्या कन्स्ट्रेंट्समुळे जाऊच शकले नाहीत, कारण घरी 8-10 म्हणजे आपण सगळ्या लोकांचं हे होतं, आणि पूर्ण परिवाराची रिस्पॉन्सिबिलिटी दादांवर. छोट्या वयात त्यांना काम का करावं लागलं की आजोबांना थोडा लिव्हरचे वगैरे प्रॉब्लेम यायला लागले, आणि आजोबांचे हेल्थ इश्यूज खूप सुरू झाले. मग दादांना पूर्ण फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागली, आणि मग लवकर म्हणजे त्यांना शिक्षण पूर्ण करता आलं नाही. शिक्षणाचं भयंकर आवड दादांना. त्यांना म्हणजे इतकं प्रचंड आवड होता की पुस्तकं वाचायची, आणि
प्रत्येक फील्ड मधलं ज्ञानार्जन कशा पद्धतीने आपण करून घेऊ शकतो ही तरी प्रचंड आवड होती. ते म्हणजे आता भक्तांकडे समजा पुणे, मुंबई, बंगलोर किंवा गोवा, रत्नागिरी इथले, सांगली, कोल्हापूर ह्या सगळ्या म्हणजे एरियाज मधले लोक दादांच्याकडे यायचे. तर दादा जर का पुणे, मुंबई, बंगलोरला गेले तर त्यांचं ठरलेलं असायचं की एका लायब्ररीत जायचं आणि तिथून पुस्तकं आणायची. तर आम्हाला उत्सुकता असायची की दादा काहीतरी आणतील म्हणजे आमच्यासाठी आणायचे, पण पहिले जी गोष्ट सांगायचे की हे बघ रत्ना, मी हे पुस्तक आणलंय, तू पण वाच. तर आमच्याकडे एक मोठी लायब्ररीज म्हणू शकतो की खूप सुंदर दादांनी ते बरेच पुस्तकांचा म्हणजे संग्रह केला आणि बरेच विषयांवर पुस्तकं आहेत आमच्याकडे आणि त्यांचा प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या रूपाने खूप उपयोग झालेला आहे. तर ते दादांचं जे अभ्यासू वृत्ती होती, म्हणजे आता म्हणतो की क्युरिओसिटी, की प्रत्येक क्षेत्रातलं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. भले म्हणजे जसं काकांनी म्हटलं की होमिओपॅथी तरी त्यांनी शिकलंच, बरेच पेशंट्सना त्यांचा फायदा झाला आणि बरेच आता इनफर्टिलिटी केसेस म्हणतो की ते सायंटिफिकली होऊ शकत नाहीत, तर बरेच इनफर्टिलिटीचे पण केसेस यायचे. दादा मंत्रून एक सफरचंद त्यांच्या हातात द्यायचे, तू हे खा, तुला मूल होईल. आणि अशी घटना आम्ही अनेको बघितलेल्या आहेत स्वतःच्या डोळ्याने. आणि बरेच म्हणा की आता असाध्य आजार आहेत, तर त्याच्यामध्ये पण इतक्या सुंदर पद्धतीने दादांनी त्यांना मंत्र म्हणा किंवा जाप केलेले आहेत किंवा हवन केलेले आहेत त्यांच्याकरता, किंवा होमिओपॅथीचा पण साथ होता, तिथे औषधं दिलेली आहेत. दादांनी काही फॉर्म्युलाज बनवून ठेवले होते, ते अजून माझ्याकडे आहेत. तर काही ते फॉर्म्युलाज ते वापरायचे आणि सांगायचे की हे बघ, इथे हे औषध दिलं तर अशा पद्धतीने दिलं की हा गुण येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहोत. आणि दादांना मुख्य म्हणजे वास्तुशास्त्र पण त्यांनी शिकले. त्याचे बरीच पुस्तकं आमच्याकडे आहेत. ज्योतिषशास्त्र यायचं, पत्रिका बघायचे. आणि कसं झालं, दादांना म्हणजे जसं म्हटलं विविध क्षेत्रातली आवड होती. तर दादांना बेळगावमध्ये जसं त्यांनी सिल्क मिलमध्ये मॅनेजर म्हणून स्वतः काम करायचे, तर दादांनी पॉवर लूम्स पण टाकले. पॉवर लूम्स म्हणजे बेळगावचं आता तुम्हाला साडी माहिती असेल, तर पॉवर लूम्स टाकून त्याचा पण व्यवसाय सुरू केला. तर अशा प्रकारे आणि त्यांना केमिकल इंडस्ट्री पण एक काढलं त्यांनी. म्हणजे खूप विविध क्षेत्रांमध्ये दादांनी अभ्यास करून, आत्मसात करून त्या गोष्टींचा त्यांनी बरेच वर्ष व्यवसाय केले. आणि त्यासोबत म्हणजे असं नाही की एक सायंटिफिक पण एक बाजू होती की दादांना सायन्स रिलेटेड क्युरिओसिटी पण भयंकर होती, की वाचन करायचं आणि ज्ञानार्जन करायचं. त्याशिवाय आध्यात्मिकरित्या जे स्वामींची कृपा होती, तर बरंच म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे कसं ना नकळत घडत गेल्या. जसे स्वामींची कृपा झाली, दृष्टांत झालं, तर दादा दर सोमवारी मौन धारणा करायचे, मौन व्रत करायचे. तर आम्ही छोटे होतो तर आमच्या लक्षात यायचं, आई वगैरे सगळे ओरडायचे, नाही कोणी बोलायचं नाही दादांशी, शांत बसा. तर मग आम्ही चुकून पण मग आमच्या लक्षात असायचं की हा आज सोमवार आहे, आज दादांशी बोलायचं नाही. आणि असं व्हायचं ना की दर दत्त जयंतीला आमच्या घरासमोर मोठा औदुंबराचं झाड होता, तर तिथे आम्ही दत्त महाराजांची खूप मोठ्या प्रमाणात दत्त जयंती साजरा करायचो. दर दत्त जयंतीला कमीत कमी 200 ते 300 लोक आमच्या घरी प्रसाद घेण्यासाठी यायचे. आणि त्याच्या जसं म्हटले की मी मनुष्यबळ खूप महत्वाचं आहे प्रत्येक कार्यासाठी, तर आमच्या घरच्या ज्या लोकांनी खूप त्याच्या मागे मेहनत घेतलेली आहे, जसे की माझे काका तरी देवानंद विष्णुपंत पाटील कायम दादांच्या सोबतच असायचे. म्हणजे दिवस सुरू झाला की स्वामींच्या आरती पूजेपासून सुरू आणि त्याच्यानंतर होम हवन हे सगळं करून सगळं उरकेपर्यंत दुपार 3-4 वाजायचे. परत संध्याकाळची आरती आणि परत लागले कामाला. अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाची तयारी. आणि बरेच लोकांचे होम हवन रुद्र वगैरे असायचे, तर त्या सगळ्या पार पडायचे. आणि घरातले प्रत्येक व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या रीतीने म्हणजे दादांच्या ह्या शुभ कार्याला आम्ही साथ दिली होती म्हणा, किंवा ते आत्मसात केलं होतं की बाबा ही स्वामींची सेवा आहे आणि हे आम्हाला करणं भागच पडणार आहे.
तर दादांना अजून एक महत्वाचं म्हणजे शिक्षणाबद्दल भयंकर वेड होता, की दादांच्याकडे इतके म्हणजे शिकणारी मुलं आलेली आहेत, ज्यांना आर्थिक परिस्थिती खूप वाईट होती. तर त्यांना कळायचं, की बाबा ह्या व्यक्तीला पैशाची गरज आहे. घरच्या लोकांना कमी का पडू दे, पण उचलून पैसे द्यायचे. तू जा, तुझे फीस भर आणि तुला काय शिकायचं शिक. अशा पद्धतीने. आणि असे बरेच इंजिनियर्स झालेले आहेत, डॉक्टर्स झालेले आहेत, सीए झालेले आहेत किंवा बिझनेसमन दादांच्याकडे यायचे. काही ना काही त्यांचे हे असायचे, की बाबा बिझनेस आमचं पुढे जात नाही आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स असायचे. तर त्याप्रमाणे दादांनी जे जे त्यांना म्हणजे त्यांच्या अनुभवानी किंवा स्वामींच्या आराधनी जे काही त्यांनी सुचवायचे उपाय, तर त्याच्यानी इतकी प्रचंड वाढ झालेली आहे सगळ्यांची. आणि खूप म्हणजे बरेच लोकांचे अनुभव आहेत. पुण्यातले, मुंबईमधले, रत्नागिरीतले आणि गोव्यातले प्रचंड प्रमाणात आमच्या बेळगावला खूप प्रमाणात लोक यायची. रविवार म्हणजे एक जत्रा असल्यासारखी असायची आमच्या घरी, की लोकांना तिथे गाड्या लावायला जागा नसायची, बसायला जागा नसायची. आमच्या घरातल्या सगळ्या लोकांचा तरी म्हणजे सडो की पळो व्हायचा, की काय करायचं बाबा. म्हणजे दादा फक्त सांगायचे, ह्यांना चहा दे. म्हणजे आतून हे आलं की ह्यांना चहा द्या, जेवायला द्या. आणि म्हणजे लहानपणापासून आम्ही इतके गोष्टी बघितलेल्या आहेत ना, म्हणजे एक एकदा असं एक हे वाटायचं, की बरीच लोक असे भूत बाधा झालेले लोक यायची. एक एकदा वाटायचं हे खरं आहे का हे लोक नाटकं करतायत, असं पण वाटायचं आम्हाला. पण जसे जसे ते अनुभव आम्हाला येत गेले, की आम्ही पण चक्रावून जात होतो. तर एक एक मला घटना अशी आठवते, खूप फेमस टेलर आहेत. तर त्यांचे कनिष्ठ बंधू होते, दिसायला एकदम सडपातळ व्यक्ती. तर मी खूप छोटी होती त्यावेळेला. तर त्यांच्या अंगात 27 भूत एकाच वेळी होते. आणि ते दादांच्याकडे आले, त्यांचे मोठे बंधू त्यांना घेऊन. मग म्हणे की दादा हा असा वागायला लागलाय, वेड्यासारखा विचित्र वागायला, आम्हाला काय करायचं कळत नाही आहे आणि तुम्ही काहीतरी करा ह्याचं. मग दादांच्या लक्षात आलं की हे एवढे भूत व्यक्तीला बांधलेली आहेत. तर मग दादांनी काय केलं, म्हणजे मंत्राक्षता हे केले आणि तीर्थ शिंपडून त्यांचे जे काही मंत्र स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या. पण ते काय भूत सोडून जात नव्हते. मग दादांनी त्यांना काय शिक्षा दिली, औदुंबराच्या झाडाचे तू आता प्रदक्षिणा घालायचा, तुला इथून सुटका नाही आहे. तर ती व्यक्ती औदुंबराच्या झाडाची प्रदक्षिणा घालत बसले. आणि आम्ही बघायचो, आम्हाला उत्सुकता असायची ना, की बाबा काय चालू आहे. तर दादांनी काय केलं, त्याच्या डोक्यावर एक 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 विटा ठेवत गेले. आणि तो विटांचा हा इतका मोठा झालेला, की आता हे ओझं घेऊनच तुला फिरायचं आहे. त्या व्यक्तीला तुम्ही सगळे सोडणार आहात की नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे इतकी सडपातळ व्यक्ती, दिवसभर ते प्रदक्षिणा चालू होतं एवढ्या मोठ्या विठांचा ओझा घेऊन. मला अजूनही ते क्षण आठवतंय, त्या व्यक्तीला बघितलेलं पण आठवतंय, की त्या व्यक्तीमध्ये इतकी एनर्जी येणार कुठून ना. जर हे शक्य, आता ते जर तो भूत बाधेने ग्रासलेला नसेल, तर अशी सडपातळ व्यक्ती एवढ्या मोठ्या विठांचं ते ओझं घेऊन दिवसभर चक्र मारणं शक्य नाही आहे, प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. पण आम्ही ते अक्षरशः त्या डोळ्यांनी बघितल्या ह्या गोष्टी. आणि असं जसं काका म्हणाले, की स्वामींचं जे आहे, श्रीधर स्वामींची जी शिकवण आहे, की हे फक्त एका धर्माला निगडीत असा नाही आहे. तर दादांच्याकडे बरेच ख्रिश्चन लोक यायचे, मुस्लिम लोक यायची. आता आमच्या घरीच एक काम करणारी बाई होती, रोशनबी नाव होतं तिचं. ती पण भूत बाधित होती. तर खूप म्हणजे अशी वयस्क होती ती, 60+ असेल. आणि तरी पण तिच्या आर्थिकदृष्ट्या तिला तिच्या मुलाचं काही म्हणजे सहाय्य नव्हतं. म्हणून दादांनी तिला आमच्याकडे ठेवून घेतलेलं, की बाई तू कर, तुला काय काम करायचं आहे. आणि ती करायची. मग तिला पण एकदा भूतबाधा झालेली. तर तशी वयस्क बाई, एक मोठं झाड होतं आमच्या घरी, तर ती एकदम अशी चटकन चढायची, चटकन खाली उतरायची. मग हे आम्हाला बघून आश्चर्य वाटायचं, की हे काय चालू आहे. तर मग दादांच्या लक्षात आलं, की ही थोडी वेड्यासारखी करती आहे. मग दादांनी ते जे काही भूतबाधा झालेलं, तर ते
म्हणजे हे मंत्र वगैरे उच्चारून हे करून त्यांनी ते पूर्ण क्लिअर केलं ते. तर असे बरेच घटना झालेल्या आहेत. आणि मी तरी म्हणजे वैद्यकीय शिक्षण BHMS सेकंड किंवा थर्ड इयर होते त्यावेळेची लेटेस्ट म्हणजे आठवते मला. तर एक खूप मोठे अशी व्यक्ती होती ज्यांच्या कन्येला भूत बाधलेला होता. तर मग दादांच्याकडे ते घेऊन आले. तर माझी क्युरिओसिटी की मला बघायचं होतं काय चाललंय नक्की की काय आहे बाबा हे. तर दादा विचारले, दादा आणि काका दोघेही बसायचे ना पूजेला. तर ज्या ज्या बाईच्या म्हणजे ज्या मुलीच्या अंगात ती भूत ग्रासलेली होती, तर ती म्हणत होती की नाही मला मोक्ष हवाय. आणि ही मुलगी म्हणजे ती जी मुलगी एका विहिरीच्या बाजूने जात होती. तर ते जे भूत होतं ते त्या बाईने म्हणजे आत्महत्या करून त्या बाईचे प्राण गेले होते. तर काही सुप्त असे तिचे आशा होते की जे पुरवले गेले नव्हते घरच्यांच्याकडून. तर मग त्या बाईने त्या मुलीच्या तोंडाने म्हणजे सांगितलं की मला ह्या ह्या गोष्टी मला खायच्या आहेत आणि हे बनवून द्या मला मी आणि मला मोक्ष द्या. तर मग दुपारच्या वेळी म्हणजे सगळ्यांची आमची जेवणं उरकलेली, सगळं बंद झालेलं. पण आता दादांनी सांगितलं की चला आता हे हे सगळं तुम्ही पक्वान्न जे काही आहेत ह्या बाईने सांगितलेले आहेत बनवा. तर मग आजी, काकू, आई सगळ्यांनी ते पक्वान्न बनवले. म्हणजे जे काही तिची आशा होते की ते सगळे बनवले. मग ते व्यवस्थित ताटलं आणि दादांनी जे काही मंत्र तीर्थानी हे करून तिला शेवटी मोक्ष घडवून दिलं. तर असे हे बरेच घटना झालेले आहेत की दादा सांगायचे वेळी अवेळी की नाही बाबा हे असे येणार आहेत, हे करा ते करा. मग सगळेजणी करायचे. म्हणजे घरी इतका मॅनपॉवर होता ना म्हणा. म्हणजे माझी काकू म्हणा किंवा आत्या आहेत किंवा खूप असे लोक आहेत की दादांनी हे माझ्या मुलासारखंच आहे किंवा ही माझी मुलीसारखीच आहे. तर असे बरीच लोक आहेत जे आमच्या फॅमिलीशी अजूनही संबंध चांगले आहेत त्यांचे. आणि सगळ्यांनी खूप खूप मोठ्या लेवलला गेलेले आहेत पैशांनी म्हणा किंवा त्यांच्या मानानी. पण अजूनही दादांचं जे उपकार त्यांच्यावर आहेत खूप लोकांनी ते विसरलेले नाही आहेत. आणि सगळीच लोक आमच्या दादांच्या परिवाराच्या पाठीशी आहेत. असं नाही की दादा गेले म्हणून परिवाराला विसरून जायचं, असं कधीच झालेलं नाहीये आमच्यासोबत. तर सगळेही अजूनही आमच्या पाठीशी आहेत. हे सगळ्या मागे स्वामींचाच हात आहे. श्री श्रीधर स्वामींनी ज्या गोष्टी घडवून दिलेल्या आहेत तर आम्ही त्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वामींच्या आम्ही कृतज्ञ आहोत की ज्या गोष्टी आम्हाला म्हणजे आम्हीच स्वतःचे भाग्य समजतो की दादांच्या पोटी आम्ही जन्माला आलो किंवा दादांचं भाग्य म्हणा की श्रीधर स्वामींचा अनुग्रह त्यांना झाला. तर सांगण्यासारखं खूप आहे. आणि दादांच्या कडून जे अनुभव घेतलेले लोक आहेत तर मग त्यांच्याकडून पण आपण बरेचशे गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत. तर एवढं सांगून मी काकांच्या सोबत भेटणं पण हे एक योगायोगच होता म्हणा किंवा स्वामींनीच कुठे आपण एक कनेक्ट हे करून दिलं असं म्हणू शकते मी. कारण माझ्या लक्षात पण नव्हतं की असे वैजापूरकर काका. कसं आहे की स्वामींबद्दल आम्ही बोलणारे किंवा प्रत्यक्ष सांगणारे जास्त लोक नाही आहेत पण अनुभव घेतलेले लोक बरेच आहेत. पण काकांच्या मार्गदर्शनाखाली एक खूप छान एक हे उपक्रम म्हणू शकतो आपण की स्वामींचे जे काही म्हणजे महात्म्य आहे ते जगापुढे आणण्याचं किंवा जे लोकांनी खरंच अनुभवलेलं आहे तर ह्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं जे खूप महत्वाचं काम करतायत काका. तर ह्याची मी खूप आभारी आहे. आणि मराठी बोलण्यामध्ये माझी काही चूक झाली असेल तर क्षमा करावे. कारण आम्ही कानडी बोलतो. तरीही मी प्रयत्न केली आहे की मराठी बोलण्याचा. काही चुका घडल्या असतील तर क्षमस्व. दादांनी आम्हाला म्हणजे लहानपणापासून जसं मी म्हणाले की आमच्या घरी आरती, पूजा, हवन कायमचे व्हायचे. तर दादा नेहमी सांगायचे काहीही घटना म्हणजे सपोज आम्ही एखादं काम करतोय आणि त्यात काही विघ्न येत आहेत वाटतंय
तर दादा कायम म्हणायचे की देवासमोर बस आणि हे एवढ्या वेळी जाप कर. नमशांताय दिव्याय सत्यधर्म स्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. तर दादा कायम म्हणायचे की हे मंत्र तुला जाप कर. जे काही आता काही परीक्षा आहे आमची किंवा आता प्रत्येक आता लहानपणी आम्ही परीक्षा देताना काही भीती वाटायची आम्हाला, तर दादा म्हणायचे इथे बस, शांतपणे देवासमोर बस आणि हे पठण कर मंत्राचा, तर तुझं काम होऊन जाईल. आणि हे बऱ्याच वेळा आम्ही केलेलं आहे. आता मी स्पोर्ट्समध्ये पण होते, मी स्वतः नॅशनल लेवल व्हॉलीबॉल खेळलेली आहे. तर दादा त्याला पण पाठिंबा असायचा दादांचा की मुलींनी कुठं कमी पडू नये. आणि दादा मला सांगायचे, आता घरी कसं 3 मोठा भाऊ, मोठी बहीण आणि मी, तर दादा मला कायम म्हणायचे तू स्वयंपाकघरात जाऊ नको, तुला वैद्यकीय करायचं आहे आणि घरी स्वयंपाकघरात काम करायला खूप जणी आहेत आमच्याकडे, तू अभ्यासाकडे लक्ष दे. तर अशा पद्धतीने असं नाही की मुलांना म्हणजे शिक्षणाचं महत्त्व द्यायचं असं कधीच नव्हतं. मुलींनी पण अभ्यास केला पाहिजे, भरभरून शिक्षण, म्हणजे जे काही आम्ही करतो म्हणायचो, कधीही नाही म्हणायचे नाहीत दादा. आणि बरेच असे लोक आहेत की आता एक फेमस डॉक्टर आहेत, ते तरी दादांचे मोठे भक्त, कायम आमच्याकडे यायचे, दर महिन्याला यायचेच. आणि म्हणजे त्यांना MBBS ची ऍडमिशन पण मिळणार नव्हती एखाद वेळेस, पण दादांनी काही आता हे नमशांताय दिव्याय जे मंत्र सांगितलं, तू हे म्हण, ह्याचा जाप कर आणि सगळं तुझं व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्याच पद्धतीने त्यांना MBBS ऍडमिशन मिळाली. खूप मोठे गायनेकॉलॉजिस्ट झाले, ते खूप मोठा हॉस्पिटल आहे त्यांचा. आणि असे बरेच लोकांची भरभराट झालेली आहे. परवा जे अनिरुद्ध मराठे म्हणून रत्नागिरीचे, ज्यांनी मला फोन केले होते, तर त्यांनी एक घटना मला अशी सांगितली की दादा जुलै महिन्यामध्ये पुण्यात येणार होते, कारण माझा भाऊ इथे पुण्यात स्थायिक होता, तर त्याच्याकडे येणार होते. तर अनिरुद्ध मराठेंनी बेळगावमध्ये त्यांना फोन लावला, त्यावेळी लँडलाईन होते. तर दादा नेहमी 5 किंवा 10 मिनिटं बोलायचे, त्याच्याशिवाय सिग्नल कनेक्टिव्हिटी जास्त व्यवस्थित नव्हती, तर कधी कधी फोन कट व्हायचं किंवा जास्त बोलू शकत नव्हते. तर फोनमध्ये 5-10 मिनिटं बोलायचे. पण मग अनिरुद्ध मराठे म्हणाले की दादा मला तुम्हाला येऊन भेटायचं आहे. दादा म्हणाले अरे नाही, शक्य नाही आहे, आणि तुला जे बोलायचं आहे फोनमध्ये बोल. तर ते म्हणाले नाही, मला तुम्हाला भेटावंसारखं वाटतंय, तर मग मी बेळगावला येतो आणि मी तुमची भेट घेणार आहे. दादा म्हणाले नाही, आज तुला जे बोलायचं आहे आजच बोल, ह्याच्या पुढे मी तुला भेटू शकणार नाही. तर ते म्हणाले तुम्ही कुठे चाललाय? मी पुण्याला चाललोय, सुनीलकडे चाललेलो आहे, म्हणजे सुनील म्हणजे माझा मोठा भाऊ, त्याच्या घरी चाललेलो आहे आणि ह्याच्या पुढे शक्य नाही आहे. बरं मी पुण्याला येतो, पुण्याला येऊन तुम्हाला भेटतो. दादा म्हणे नाही, तुला आज जे बोलायचं आहे आजच बोल, ह्याच्या पुढे पुण्यात पण मी भेटणार नाही तुला. तर कुठेतरी त्यांना एक हे होतं, म्हणू शकतो आपण, काय एक आज्ञा आली असेल की जे दादांना माहिती होती. आणि शेवटी म्हणजे त्या व्यक्तीची भेट झालीच नाही दादांना. अशा प्रकारे दादा पुण्याला आले आणि पुण्याला आल्यानंतर त्यांना थोडा हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांना 3 दिवसात. पण मग ती काही हे नाही झाली. आणि 10 ऑगस्ट 2006 साली दादा दैवाधीन झाले. भेटलो नाही, मी त्यासाठी बेळगावला येतो आणि मी तुम्हाला भेटतो अशी माझी इच्छा आहे असं मी त्यांना सांगितलं. परंतु दादा असं म्हणाले की तू येऊ नकोस. तेव्हा मी त्यांना विचारलं मी तुम्ही असं का सांगता? तर त्यावर त्यांनी सांगितलं की मला जिथे स्वामी सांगतील तिथे जायचं आहे. ह्यापूर्वी जेव्हा कधी आमचं असं संभाषण व्हायचं तेव्हा दादा म्हणजेच पाटील महाराज असं सांगायचे की मी कुठे जाणार आहे, किती तारखेला जाणार आहे, परत कधी येणार आहे, हे सर्व सांगायचे. परंतु ह्यावेळी त्यांनी असं काही सांगितलं नाही, फक्त मला स्वामी सांगतील तिथे जावं लागेल असं सांगितलं. पण मी हट्ट थोडासा केला आणि त्यांना म्हटलं की नाही मला यायचंच आहे. तेव्हा ते म्हणाले तुला जे बोलायचं ते आता फोनवर बोल, परंतु तू असं म्हणतोच आहेस तर ऑगस्ट महिन्यामध्ये ह्याच नंबरला परत फोन लाव आणि तुला कुठे यायचं ते समजून घे आणि तिथे ये. ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा मी त्या नंबरला फोन लावला तेव्हा दादांचं 10 तारखेला पुण्याला निधन झालं होतं आणि त्यांच्या 10व्याला मी त्याच नंबरला फोन लावून ऑगस्ट महिन्यामध्ये गेलो होतो. ही घटना आमच्या आयुष्यामध्ये फार आम्हाला धक्का देणारी होती, कारण दादांचं अक्षरशः आमच्या घराण्यावर आम्हाला खूप आशीर्वाद होते. त्यांनीच आम्हाला ह्या
स्वामींचं मार्गदर्शन करून आमचं आयुष्य पार बदलून टाकलं होतं. आमचं तसं नव्हे, अख्ख्या रत्नागिरीमध्ये असंख्य लोकांचं त्यांनी आयुष्य बदललं. असंख्य लोक आपापल्या क्षेत्रामध्ये खूप मोठी झाली. रत्नागिरीमध्ये तुम्हाला मंदिराचं सांगितलं तसंच एक स्वामी स्वरूपानंद पतसंस्था म्हणून जी रत्नागिरीत कार्यरत आहे, त्याचंही स्थापनेमध्ये त्याच्या कार्य ती कशी चालवायची या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी हे त्याचे संस्थापक पटवर्धन यांना दादांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अशा अनंत घटना आहेत, पण वेळेचा अभाव आहे त्यामुळे मी सगळंच सांगत नाही. परंतु जी माहिती द्यावी अशी वाटली, आणि कारण दादांचं कार्य खूप मोठं होतं. आता मी त्यांना दादा असं मगातपासून जे संबोधतो आहे, कारण त्यांना आम्ही प्रेमाने दादा असं म्हणत होतो. माझ्या ज्येष्ठ बंधूंनी मुकुंद मराठे यांनी त्यांना श्रीधर स्वरूप असं त्यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली, आणि आजही आम्ही त्यांचा उच्चार हा श्रीधर स्वरूप परमपूजनीय दादा असाच करतो. ह्या संदर्भात मला पुन्हा एकदा मी आभार मानतो की मला त्यांच्याविषयी जे बोलायला मला संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचे मी आभार मानतो. सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज, श्रीधर स्वरूप परमपूजनीय दादा महाराज असे. आणि दादांचे म्हणजे पुण्यातले भाविक इतके आहेत की अख्खं जहांगीर हॉस्पिटल दादांच्या भक्तांशी भरलेला होता त्यावेळी. म्हणजे तिथले इंटेन्सिव्हिस्ट म्हणा किंवा जे डॉक्टर्स ते पण दादांचे स्वतः भक्त होते. तर खूप प्रमाणात सगळ्याच लोकांनी प्रयत्न केलं की काय बेस्ट पॉसिबल आपण ट्रीटमेंट देऊ शकतो, पण शेवटी ते काय दैवाज्ञा असेल, काही फलप्राप्ती झाली नाही त्या गोष्टींची. माझी आई विजया वसंतराव पाटील, तिचा पण दादांना खूप छान साथ लाभला. कारण आई मूळतः म्हणजे तिचं कोणत्याही दादा जे काही कार्य करायचे त्याच्यात कधीही नाही असं शब्द आलेलाच नाही तिच्याकडून. किंवा दादा म्हणायचे तुला हे करायचंय किंवा ह्या लोकांना हे पैसे द्यायचे किंवा हे काही सांगितलं कधीही नाही म्हणून म्हटलेलं नाहीये तिने. प्रत्येक गोष्टीत तिचा हातभार असायचा आणि अतिशय निष्पाप आणि म्हणजे कोणाबद्दलही वाईट कधीच विचार न करणारी अशी ती व्यक्ती आहे आणि अतिशय भोळी आहे मुख्य म्हणजे. तर हे जे भोळेपणा आहे हे निरागस आणि म्हणजे काय म्हणू शकतो की स्वामींनीच हे साथ अशी घडवून दिली होती का माहिती नाही की आईने कोणालाही म्हणजे असं कुठल्याही व्यक्तीला वाईट अजूनपर्यंत बोललेला नाही आहे किंवा विचार पण केलेले नाही आहेत. प्रत्येक व्यक्तीला जे हातात आहे काढून देणं, म्हणजे कुठेही बाहेर गेली तर भरभरून प्रत्येकासाठी आणणं किंवा फक्त घरातले व्यक्तीच सोडा, कामगार लोक आमच्याकडे घरी कामाला लोक असायची तर त्यांच्या मुलांना सगळ्या गोष्टी आणून द्यायच्या, शिक्षणाचे साहित्य आणून देणे किंवा त्या मुलांना नवीन नवीन कपडे आणून देणे. तर प्रत्येक व्यक्तीला तिने मनसोक्त केलेलं आहे. आणि ती पण पोस्टात काम करायची त्यावेळी. तर पोस्टात काम करून ह्या सगळ्या गोष्टी तिने खूप सुंदररित्या पार पाडलेल्या आहेत. आणि तिचं जे स्वभाव आहे की म्हणा कोणाबद्दल वाईट न विचार करणं, कोणाशीही वाईट न वागणं आणि खूप प्रेमाने सगळ्या गोष्टी हाताळते ती. तर हे खूप म्हणजे मला मनापासून सांगावं लागतं की हे दादांसोबत अशी ही साथ कदाचित देवानेच घडवून आणली असेल, नाहीतर हे दादांना पण शक्य नव्हतं करणं. आम्ही मागे 3-4 एपिसोड आम्ही स्वामींबद्दल केले होते आणि आता स्वामींचे जे भक्त आहेत ज्यांच्याविषयी लोकांना माहिती नाही पण त्यांनी बरंच आध्यात्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात कार्य केलेले आहे, अशा लोकांची माहिती मिळवून देव हा माझा या चॅनेलच्या मार्फत लोकांना पूज्य श्रीधर स्वामी आणि त्यांचे भक्तांच्या विषयी, त्यांच्या कार्याविषयी माहिती मिळावी म्हणून मी असा एक विचार प्रकल्प घेतलेला आहे.
आणि मला असं वाटतं की लोकांना हे आवडेल आणि पुढेही जसं काही जमेल, जे जे व्यक्ती संपर्कात किंवा येतील, ज्यांनी विशेष रूपात लोकसेवा केलेली आहे, समाजसेवा केलेली आहे, इव्हन राष्ट्रसेवेमध्ये जे कारणीभूत आहेत आणि त्यांचा श्रीधर स्वामींशी संबंध कसा आला त्याविषयी पण सांगू. आपण आपलं जे मत नक्कीच द्यावं अशी आमची प्रार्थना आहे. त्यामुळं लोकांना अध्यात्म म्हणजे नुसतंच ध्यान लावून बसायचं नाही, पण जीवसेवा, लोकसेवा आणि राष्ट्रसेवा हेही अध्यात्माचं एक महत्त्वपूर्ण अंग आहे याची माहिती मिळावी. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.